आंबे कोणासाठी आणले एवढे मोठे? आई, हे आंबे कोणासाठी आणले? आई, इतके मोठे आंबे कोणासाठी आणले? आपल्या घरीच तर आंबे आहे आणखीन. हे आंबे वावरातून आणले कोठ्यातून बाबानं आत्याला द्यासाठी. मी तर म्हणतो आत्याला काही द्यास नाही. आत्या किती कंजूस आहे आई. कायची कंजूस आहे रे? काय केलं आत्यानं? तुला माहिती आहे का? ग्रीष्माची आत्या आली आहे, बिचारी किती गरीब आहे म्हणते. तर माहिती आहे ग्रीष्मासाठी काय काय आणलं? किती सामान आणलं ग्रीष्मासाठी. मेकअपचं सामान आणलं, एक ड्रेस आणला, एक माहिती आहे का तो बसून आपण अभ्यास करतो ना स्टडी टेबल आणला. आपल्या घरी केलं ना तुला. तर पूजा अधिक महिन्यात तशीच ग्रीष्माची बी पूजा केली. आता तिची आत्या आली ना म्हणून. एकटीच आहे ते म्हणून आणलं असं ग्रीष्मासाठी. तर मी बी ती एकटाच आहे ना. रुपेश दादा तर इथे राहत नाही, तरी तर आत्याने काहीच नाही आणलं. जाऊ दे ना, तुला काय पाहिजे काही नाही आणलं तर नाही आणलं. आत्या कंजूसच असेल, खूप कंजूस आहे आत्या. काहीच नाही आणलं आणि काही केलं बी नाही. जाऊ दे, तुला काय करायचं आहे? तुला तर मावशीच्या घरी एवढं मोठं घेऊन दिलं होतं सामान. मावशीच्या घरी घेऊन दिलं ना, पण आत्यानं तरी आणायला पाहिजे होता. तू कुठे चालला एवढा सकाळी उठून? नाही नाही, मी खेळायलाच जाणार होतो सकाळीच. ऊन राहते ना खूप सारी म्हणून. नाही आता जाऊ नको. आत्या घेत्या उठान तर मग गावाला जाणार आहे आत्या. आई एक काम करू का? तिथे थोडेसे आंबे दे, ग्रीष्माच्या आत्याला नेऊन दे. बिचारी त्या ग्रीष्माच्या घरी बी नेऊन थोडेसे आत्याला देऊन दे तिच्या. नको देऊ, आणखीन वावरातून आणायला येईन बाबाले तर देऊन देईन. तिची आत्या बी गावाला गेली तर? हो ठीक आहे. त्यातले थोडेसे नेऊन देतो 10-15. नाही रे, तो टप खाली दिसन ना, तर राहू दे, नको देऊ. मग विचारीन मी चंदाने, घरी आहे थोडेसे ते नेऊन देतो. नाही तर हो, ग्रीष्माची आत्या सगळ्यासोबत चांगली बोलली, माझ्यासोबत बी किती चांगली बोलली. आणि आपली आत्या कोणी आलं म्हणजे त्याला पाहिजे नाही म्हणते, कोणी तुझ्या सोबती धिंगाणी करते म्हणते. जाऊ दे, जास्त काही बोलू नको. जा आपलं काम कर. जा, ब्रश गिश केला का तुला? मी करतो चहा. आता किती उठून आता. हो, तुला जाऊ द्यायचं राहते. दिन्याले बी समजते ना, पोरा बाराले समजते. पण जाऊ दे, त्याच्या आत्याला नाही समजत तर काय करेन आपण. चंदा, जातो म्हणतो मी आज. नाही नाही, थांबा आजच्या दिवस. आज गावात बाजार आहे, मी आंबे गिंबे आणतो, घेऊन जाता थोडेसे आंबे. नाही, काय करीन मी आंब्याचं? नाही पाहिजे, मी काय खात नाही जास्त. थांबा ना, राहा ना 8-10 दिवस. काय आहे गावालाही जाऊन. थांबा, आता हेही चालली म्हणते कामाला तिकडे जाणार आहे. तर ग्रीष्माने मीच राहतो, राहा ना 8-10 दिवस. कोण आहे गावात बी? काय होते राहणं? नाही ना, तुला पाहा लागते. कालचा अधिक महिन्याचा शेवटचा दिवस होता म्हणून मी काल तुम्हाला हे साडी आणलीच नव्हती. संध्याकाळी आणली. तुम्ही गावात फिरायला गेलत्या थोड्याशा, तर साडी दाखवतो मी तुम्हाला. कायले आणली साडी? साडी काय होते, काय गरज होती? तुम्ही एवढं तर दिलं मला. तुझ्यापाशी कुठचे पैसे एवढे? तुमचा भाऊ एवढ्या कामावर जाते तर साडीही नाही घेईन का तुम्हाला? एवढ्या दिवसाबाद आल्या मी आणतो. पा पसंत येते का? तर हे पा, आली का पसंत? पहा बरं तुम्हाला कसे वाटले तर. साडी तर काय पाहायची आहे, साडी एक नंबर आहे. महाग असन पण पैशाचं नको विचारू. साडी सांगा. तुला आठवते वाटते अजूनही मला हिरवा कलर पसंत आहे म्हणून. मला पहिलीपासून हिरवा कलरची साडी खूप आवडे, म्हणूनच तर मी आणला. मस्त तुमच्या गोऱ्या गोऱ्या अंगावर हिरवा कलर मस्त सोबत दिसन. एवढी महागाई साडी ग्रीष्माच्या लग्नात घेते. ग्रीष्माचं लग्नाला लय वेळ आहे, तेव्हा तर आणखीन दुसरी घेईन. पण हे घ्या, आवडली असन, चांगली आहे. हो मस्त आहे, मला तर खूप आवडली. तू सुनीलले म्हणत काऊन नाही का इथंच राह म्हणून? इथे काही कामाची कमी आहे का? म्हणलं तसं, पण ते म्हणते ग्रीष्माचं शिक्षण आहे, चांगलं शिकवायचं आहे, तर बाहेर ठेकेदारीच्या कामाच्या हातावर चांगले पैसे भेटते. इथं काय कधी काम राहते नाही राहत. पायथनं म्हणते तू पोरीले. आमच्या गावातल्या बाया घ्या चांगल्या आहे. ते एक शांताबाई आहे, ते चांगली मदत करते. हो पाहिलं होतं ना मी मागच्या वेळेस. कामाला जात का आज? काल ती सुट्टी घेतली म्हणून आजचा राहत सांग जातो. मग तुम्ही थांबा, ग्रीष्मा राहील घरी, मी येतो दुपारूनपर्यंत. तर बापा आजच्या दिवस राहतो, पण उद्या सकाळीच जाईन. हो हो, आजच्या दिवस राहा, मग मी जातो कामाला. आता स्वयंपाक पाणी झालाच आहे,
तुम्ही जेवण करून घ्यायचा ग्रीष्मासोबत. तुम्ही लवकरच जा. हे आंबे पडीचे होय म्हणतंच कोण दिले तर हे आंबे तुझा मी शिलून खुला करून टाक का. काय आता तुम्ही किती लय मोठे आंबे आणते. त्या पाटील काकाच्या वावरातले माणसानं आणून दिले. हवा घरात खूप सुटून राहिले का नाही, तर त्याच्या काही आंबा उतरला नसेल ना काही नाही. ते 10-12 आंब्याचे झाडच आहे. माणसाने घेतले म्हणते खालचे आणि काही घरी ठेवले असेल मला आणि दिले. मग हो हे आंबे काही पिकत नाही आणि पिकन तर खराब होईल म्हणून का म्हणते तू दे मी खुला करून टाकतो. याच्या आंब्याचं लोणचं नाही टिकणार. नाही ह्या आंब्याचं कुठं लोणचं टिकते का, याच्या खुलाचं ते फक्त. तुम्हालाही कामाच होय दिवसभर. थोडंसं करा आराम कर जा. मग चिमणी बाकीचे संध्याकाळी बसीन. कुठं चालल्या सुनतावणी? कुठं चालल्या सुनतावणी? शांतताईच्या घरी चालली. आज काहून सकाळीच चालल्या? महिन्यानं झाली आहे ना, काल वेळ झाला तर ते आंबे न्यायचे होते. भाऊजी काही आले नाही वावरून लवकर, तर मग थांबल्या रात्रभर. आता सकाळीच जातो म्हणे. म्हणलं मी चालली जातो तिथं, आता तिथूनच जाईन ना, इकडे थोडी येईल आता. काहून राहत नाही म्हणते का ननद यावेळेस. दोघंही आले ना, गाडी घेऊन आले तर चालले आता. मी ननद आली म्हणे गेली का. हे हाय आजचे दिवस राहा म्हणलं आजचे दिवस. तर हो म्हणे आता. केला का अधिक महिना? घेतली साडी गिडी? हो घेतली ना साडी. मागं नव्हती का मी माझ्यासाठी घेतली होती हिरवा कलरची, त्याच दिली. तुला तर त्यासाठी घेतली होती ना. आता काही एवढी सोय नाही आहे. आपण पंढरपूरून आलो तर काहीच पैसे नाही राहिले मापाशी. तेच तर मी उधारी आहे. मग गड्या म्हटलं काय करू, तर मग होती ते चांगली साडी आहे देऊन दिली. मग हो 5 लागते ना. तुम्ही काय दिलं? मी काही नाही, जोडवे आणले होते चांदीचे आणि एक ते प्लेट घेतली तांब्याची, दिवा, आणि काही नाही घेतलं. मग बाकीचं शांता काकून घेतलं असेल ना. हो त्याने घेतलं. दोघांसाठी कपडे घेतले. ती मग नंदाने साडी पसंत नाही आली तर व्हिडिओ कॉल करून दाखवतो म्हणे दुकानात वापस करशील तेव्हा. तुमची ननद मग हेच आहे महाभयंकर आहे. आहे तशी आहे. आता काय करता. तू आजच आली का कामाले? हो आली आताच आली. जमजम जायचीच आहे अंदर. काय तो काय तर आला इथं काय केलं त्या मॅडमचं खोटं काय सांगितलं, पकडलं काय झालं. हो भेटू मग. हो मी करतो पटपट कामं, ननद घरी आहे तर येतो मग मी. चल बापा मी पटपट काम करून घेतो. तिने पकडू लाग बरं ते आंब्याचं हे टप आपण गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून देऊ. दिन्या कोण पकडून होते का भाऊ? मी आहे ना, मी पकडू लागतो. मीच नेऊन ठेवतो. आणि एवढे मोठे आंब्याचं आम्ही काय करीन. माझ्या आईने नेलती होती आंबे इकाली. मग आईने ना आम्ही मागं पडले होते तर तुम्ही बी तशीच इकाली घेऊन जा तुमच्या नागपूरले. तिने अगाऊचं कायले बोलून राहिला, जास्तीचं काही बोलतं का. माझी म्हणते ना एवढ्या आंब्याचं काय करीन, म्हणून म्हणलं मी. जाऊ द्या मजाक करते तो. थोडे वाटून देत जा सुनंदाई. थोडेसे जाऊले देत जा, कोणाला आजूबाजूला देऊन देत जा 10-12. कशाला वाटायची, माझ्याकडे छान मोठा फ्रीज आहे, मी ठेवून देईन. सुनीता वहिनी तुम्ही कालचे अनरशी ढोणपळं तुमच्याच घरी राहिले रात्री, तुम्ही आणले नाही का? सोबत घेऊन जाते ना मी. आणत होते मी. मला वाटलं तुम्ही नेता का नाही नेत. म्हणलं भाऊ तुम्हीच तर म्हणे आम्ही गोड नाही खात, तेलकट नाही खात, म्हणून म्हणलं तुमचे काय करा तुम्ही वाया गेल्यापेक्षा, म्हणून राहू दिले घरीच. पण तुम्ही आम्हाला दान दिले ना, तर तुम्ही घरी कसे ठेवले? ठेवू का? काही नाही होत, हाती दिलेले दान झालं. मी भरून ठेवले आहे ना कालचे घरचे लय मोठे आहे. तुमच्याकडून तेवढंच खाणं नाही होत, ते घेऊन जा. मी तसं नाही म्हणत, पण दान दिलेली वस्तू असं म्हणत आहे मी. तसे आमच्या घरी कोण खाणार आहे? कोण मुलं तर खात नाही गोड, मी पण कमी खाते. आणि हे खाल्लं तर खाल्लं आहे ना. माझी सासू सासऱ्याला पण डायबिटीज आहे तर ते पण जास्त गोड खात नाही. नुसतं का आत्या मग. ये तुझी ताई या, तुम्ही नक्की या. पण दोघी जणी भाऊ तुम्ही तुमची शाळा लागेल, तुम्ही नाही यान तर चालन, पण ह्या दोघी जणीला आणि दिन्याला नक्की पाठवा. हो माझी शाळा चालू होईन, दिण्याची होईन ना. दिण्याच्या ह्याला वेळ आहे म्हणा, माहिली पहिले जा लागणार 15 दिवस. पाठवून देईन मग दिण्याले ना दोघी जणीले. नक्की या ताई. हो येऊ ना. चला थोडेसे ते आंबे डिक्कीमध्ये ठेवून देऊ. हो हो हे घे सुनीता, हळदी कुंकू लावून घेतो. चला निघते, या नक्की. चला ना आम्ही येतो ना बाहेर.